तुम्हाला जर गाऊट किंवा हिंदीत गठिया म्हणतो आपण, हा त्रास असेल, याचाच अर्थ की तुमच्या शरीरात अतिप्रमाणात युरिक ॲसिड क्रिएट होत आहे, प्रोड्यूस होत आहे, पण त्या मनाने शरीरातनं बाहेर ते तितक्या पर्सेंटेजमध्ये फेकल्याने जाते थ्रू किडनीज. सो हे इम्बॅलन्सची अनेक कारणं असू शकतात. गाऊट युजली रन्स इन फॅमिलीज. जेनेटिक एलिमेंट पण भरपूर आहे गाऊटमध्ये. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की युरिक ॲसिडची जी सल्युबिलिटी आहे, म्हणजे विरघळण्याची क्षमता, ही डिपेंड करते तुमच्या ब्लड पीएचवर आणि युरिन पीएचवर. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ड्युरिंग अटॅक, म्हणजे जेव्हा तुम्हाला गाऊटचा त्रास होतो आहे त्या दिवसांमध्ये स्पेसिफिकली सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, म्हणजे खूप प्रमाणात पाणी प्यायचं आहे. सो 3 to 4 liters ऑफ वॉटर डेली जर तुम्ही प्यायलात ड्युरिंग दी अटॅक फेज, तर नक्कीच तुमचे सिम्पटम्स रिड्यूस होतील, पेन रिड्यूस होण्यात मदत होईल, युरिक ॲसिड लवकर डिझॉल्व्ह होईल आणि शरीरातनं बाहेर पटकन फेकल्या जाईल. ही एक गोष्ट. दुसरी, इन डाएट काय कमीत कमी सेवन करायला पाहिजे, काय कमीत कमी खायला पाहिजे, तर त्या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपमोस्ट इज की इफ यू आर नॉन व्हेजिटेरियन तर फिश खायला नाही पाहिजे. सेकंडली रेड मीट, लाल मांस ज्याला आपण म्हणतो, आणि चिकन कमी प्रमाणात. नेक्स्ट कम्स इज, जर तुम्हाला बॅड हॅबिट्स असतील अँड यू आर टेकिंग ड्रिंकिंग अल्कोहोल, तर अल्कोहोलमध्ये स्पेसिफिकली बियर हे अजिबात घ्यायला नाही पाहिजे. अलॉंग विथ दिस व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की खूप जणांना असं मिसकन्सेप्शन असतं की इट इज बिकॉज ऑफ प्रोटीन इम्बॅलन्स म्हणून डाळ खाऊ नका किंवा असं म्हणतात, बट युजली गाऊट इज बिकॉज ऑफ प्युरिन मेटाबॉलिझम. सो ह्या दोनमध्ये फरक आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की अल्कोहोल, रेड मीट अँड कार्बोनेटेड अँड बेवरेजेस, जे शुगर ड्रिंक्स असतात, म्हणजे फ्रूट ज्युसेस वगैरे, हे सुद्धा फ्रुक्टोज बेस्ड, हे अति कमी प्रमाणात प्यायला पाहिजे. दिस विल हेल्प रिड्यूस युअर गाऊट अटॅक्स.